वाशिम लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना 5,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने केली अटक। वाशिम लाचलुचपत विभागाने वाशिम येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत दगाजी चव्हाण बोरखडी विभाग तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांना 5,000ची लाच घेताना पंचासमक्ष लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली अटक। सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मौजे कौलखेड गावचे पुनर्वसन सन 2005 ते 2006 मध्ये लघु पाटबंधारे विभाग बोरखेडी प्रकल्प अंतर्गत नवीन ठिकाणी गाव स्थलांतरित करण्याकरिता प्रत्येक कुटुंबाला एक फ्लॅट वाटप करण्याची तरतूद आहे। तक्रारदारासह गावातील 5 लोकांना फ्लॅट मिळण्या नसल्याने 17 जून रोजी फ्लॅट मिळण्याबाबत अर्ज केला। मला पुनर्वसन विभागाला बुलढाणा यांना शिफारस पत्र द्यावे लागते, त्याचा मोबदला म्हणून 30,000 लागतात। तक्रारदाराने 22 जूनला लाचलुचपत विभागाला कळविले, त्यानुसार 30,000 मागणी, तडजोड 20,000, अडचण असल्याने 5,000 देणार असल्याचे ठरले। आरोपीला पंचासमक्ष 5,000 घेताना केली अटक। त्यांची झडती घेतल्याने 800 रुपये रोख रक्कम, ॲपल कंपनीचा मोबाईल जप्त केला। आरोपीचे पुणे येथील घर बंद असून त्याला पथकाने सील करण्यात आले आहे। तसेच धुळे येथील घराची अंगझडती घेणे चालू आहे। गुन्हा वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक 7 प्रमाणे दाखल। लाचलुचपत सापळा कारवाई पर्यवेक्षक अधिकारी जगदीश परदेशी, पोलीस उप अधीक्षक वाशिम यांच्या आदेशात पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांनी केली आहे। प्रतिनिधी किशन काळे।